जय भीम, जय भारत, जय संविधान. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्यामागचे एकच कारण. रावेर यावल विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सगळे बघतच आहात की काय परिस्थिती आहे. महाराष्ट्रभरात निवडणुकांच्या रणधुमाळ्या चाललेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात रावेर यावल विधानसभेमध्ये घराणेशाहीचं राजकारण पोचण्यासाठी पुन्हा एकदा पवित्रा घेतला आहे. ज्यांनी गेल्या 40, 45, 50 त्यापेक्षा अधिक काळापासून इथे घराणेशाहीचा वसा आणि वारसाच्या नावाखाली इथल्या विधानसभा क्षेत्राची जी लयलूट चालवली आहे, मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो किंवा मग भांडवली असलेले नव्याने आलेले दादा असो, ही सगळी मंडळी फक्त आणि फक्त इथल्या विधानसभेच्या विकासाच्या गतीची चाकं कशी थांबवता येतील यासाठी काम करतात. खास करून मी भूमिका मांडत असताना म्हणेन की या ठिकाणी स्वतःला सेक्युलर म्हणवणारे, परिवर्तनवादी म्हणवणाऱ्या काँग्रेसच्या दादांविषयी, काँग्रेसच्या दादांचा हे का आहे की त्यांच्या वडिलांकडे सत्ता होती, त्यांच्या आजोबांकडे स्वातंत्र्य सेनानी पद होतं आणि आता मग गेल्या 40-45 वर्षामध्ये केवळ मतांचं राजकारण करून ज्या जनसमुदायाकडून तुम्ही मतं घेत आलेली आहात, ज्या जनसमुदायाच्या जीवावर तुम्ही तुमचं राजकारण केलेलं आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कधी भूमिका घेतली नाही. पण मात्र निवडणुकांच्या तोंडावर अगदी धमकीवजा भाषेमध्ये कार्यकर्त्यांपर्यंत बोलणं असेल आणि मग इथल्या मतदारसंघाला परत जैसे ते परिस्थितीसाठी नेणं असेल. दादा, एवढंच तुम्ही जर संवेदनशील आहात आणि तुमच्या पक्षाची भूमिका एवढीच संवेदनशील आहे, तर का म्हणून तुम्ही माघार घेऊ नये? का म्हणून तुमच्या मुलालाच तुम्ही उमेदवारी द्यावी? तुम्हाला दुसरा कोणी तुमच्या पक्षामध्ये इतर जाती धर्मातला कार्यकर्ता आढळला नाही. तिथे आदिवासी नेतृत्व करण्याच्या कामाचे नव्हते, इथे मुस्लिम नेतृत्व करण्याच्या कामाचे नव्हते, इथे भटके विमुक्त काम करण्याच्या कामाचे नव्हते, इथला ओबीसी काम करण्याच्या कामाचा नव्हता. एकही असा तुम्हाला गेल्या 45 वर्षात सापडला नाही की त्याच्याकडे तुम्ही नेतृत्व देऊ शकत असाल. थोडी तरी राजकीय नैतिकता बाळगायला हवी. आपण ज्यांच्या जीवावर राजकारण करतोय त्यांना फक्त आपण प्यादे म्हणून वापरण्यापेक्षा खऱ्या अर्थाने त्यांना देखील नेतृत्व देणं आणि त्यांना देखील जबाबदाऱ्या देणं, याला म्हणतात राजकीय वसा आणि वारसा, ना की घराणेशाहीचा वसा आणि वारसा. घराणेशाहीचा वसा आणि वारसा चालवण्यासाठी तुम्ही तुमच्याच चिरंजीवांचं नाव पुढे केलं, त्यांच्यासाठीच तुम्ही हट्ट करून आहात. नेमकं तुम्हाला करायचं काय आहे? यातून काय स्पष्ट होतं? त्याच ठिकाणी ज्यावेळी तुम्ही म्हणताना की आम्ही पुरोगामी आहोत, परिवर्तनवादी आहोत, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये माझी स्वतःची उमेदवारी ही पहिल्यांदा एक तृतीयपंथी, जो की उपेक्षित आणि अनुलक्षित असा घटक आहे, ज्याच्याकडे आजपर्यंत पाहिलं गेलं नाहीये, अशा घटकातील प्रतिनिधित्व म्हणून मला मिळालेली उमेदवारी आहे. तर तुम्ही ती संवेदनशीलता दाखवायला हवी होती. तुम्ही का म्हणून माघार घेतली नाही? तुम्ही का म्हणून तुमच्या चिरंजीवाला पुढाकार करण्यासाठी सातत्याने आग्रही आहात? तरीही तुमच्या भूमिका, तुम्ही केलेली कामं, या सगळ्या गोष्टींचं जे काही तुम्ही उदो करत आहात, खरंच तुम्ही विकास केलाय का? खरंच तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवलेत का? 365 गुणीला 5 जर केलं तर 5 वर्षाच्या पूर्ण कालावधीमध्ये मतदारसंघामध्ये तुम्ही लोकांपर्यंत कधी जाऊन भेटलात? कधी जनसामान्यांचे प्रश्न सोडवलेत? तुम्हाला कधीही जनसामान्य आपलासा वाटलं नाही. स्वतःची राजकीय सत्ता, स्वतःच्या शैक्षणिक संस्था आणि मालमत्ता सांभाळणं, आणि त्यासाठी मात्र तुम्हाला योग्य त्या पद्धतीने सगळं काही मिळतं. पण ज्यावेळी मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा येतो तर त्यावेळी तुम्ही म्हणताय की विरोधी पक्ष होता सत्तेमध्ये आणि मग विरोधी पक्षाने आम्हाला अनुदान दिलं नाही. दादा, आमदारांना अनुदान मिळत नाही असं कधी होतं का हो? असं होतच नाही. पण केवळ सामान्य माणूस हा कधी मंत्रालयाची कागद बघत नाही. सामान्य माणूस कधी मंत्रालयाच्या वेबसाईटवर जात नाही. तो कधी मंत्रिमंडळात झालेले निर्णय वाचत नाही. त्याला त्याच्या हक्काविषयी कुठल्या योजना आहेत हे देखील कळत नाही. तर तो तुमच्या चर्चा आणि तुम्ही खरंच अनुदान आणलंय की नाही आणलंय हे कधी बघणारही नाही. आणि मग तुम्ही केवळ वरचे वर भाषण ठोकून, वरचे वर आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, तर जुनं काय केलं ते सांगू नका, तुम्ही काय केलं ते सांगा. हे न करता तुम्ही फक्त वसा आणि वारसा याच्या जीवावर जर तुमच्या चिरंजीवांना पुढे करत असाल तर ते आम्ही का म्हणून सहन करायचं? आणि लोक काही म्हणत नव्हती की तुम्ही तुमच्या मुलांना उभं करा, तुम्ही तुमच्या वसाला वारसाला उभं करा. हा जनमताचा आग्रह नव्हता. तुम्हाला तुमची राजकीय सरंजामी पुढे चालवायची आहे, तुम्हाला तुमची राजकीय घराणेशाही पुढे चालवायची आहे, म्हणून तुम्ही ही आग्रही भूमिका धरली आहे. तुम्हाला लोकांनी कधीही म्हटलेलं नाही की आम्हाला तुमच्याच घरातून मतदान, तुमच्याच घरातून आम्हाला आमचा प्रतिनिधी हवा. कशासाठी? जनतेची दिशाभूल करणं थांबवा. घराणेशाहीला पोचणाऱ्या राजकारणाने विधानसभेतल्या विकास प्रश्नांचं वाटोळं केलं आहे. ज्यांचं भलं झालं ते मात्र कोण आहेत? तर ते आजूबाजूला अवतीभोवती तुमच्या मर्जीमधली माणसं आहेत.
सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी काय, गायरानधारकांची आंदोलनं झाली, अर्ध्या हंगामात आलेली पिकं कापली गेली, ज्यावेळी वनजमिनी धारकांच्या प्रश्नांचा प्रश्न उभा राहतो त्यावेळी आदिवासींच्या शेतातली पिकं नष्ट झाली, इथे असलेल्या 1,68,000 बोगस आदिवासी भरतीविषयी तुम्ही ज्या आदिवासी समुदायाचं नेतृत्व करता असं भाषणामध्ये सांगता, त्यांच्या प्रश्नाविषयी तुम्ही कधी बोलला नाहीत. त्याचबरोबर इथे होत असलेल्या इतरत्र जे जे काही प्रश्न आहेत, मग ते नोकर भरती विषयी असतील, इथल्या बेरोजगारी विषय असतील, इथल्या 2.25 लाख केळी मजुरांविषयी असतील, इथल्या केळी पीक विम्याविषयी असतील, इथे असलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांजीमध्ये राहणाऱ्या कष्टकरी श्रमिकांचे असतील, याविषयी तुम्हाला कधी बोलावंसं वाटलं नाही. पण आता मात्र जसं तुम्ही तुमच्या चिरंजीवाला अगदी दिलेला लोकप्रतिनिधी, जनामतातून उभा राहिलेला लोकप्रतिनिधी नाही किंवा लोकांनी दिलेला प्रतिनिधी नाही, तर तुम्ही आपण त्याला म्हणूयात की तुम्ही त्याला निर्यात केलेला, आयात केलेला प्रतिनिधी, किंवा त्याला म्हणूया लॉन्चिंग केलेला प्रतिनिधी, अगदी परफेक्ट आहे, लॉन्चिंग केलेला प्रतिनिधी देऊन ज्या पद्धतीनं तुम्ही घराणेशाहीचं राजकारण करू पाहताय, तर हे घराणेशाहीचं राजकारण आता आम्ही काही सहन करून घेणाऱ्यातले नाही आहोत. आहो दादा, आहो भाऊ, ज्या पुरोगामित्वाचे, सर्वसमावेशकतेचे तुम्ही नेहमी अगदी मोठे मोठे बोजड शब्द वापरता, तर तुम्हाला पुरोगामी आहात, तुम्ही सर्वसमावेशक नेते आहात, तुम्ही लोकनेते आहात, हे म्हणण्याची किंवा हे खऱ्या अर्थाने सिद्ध करण्याची संधी तुम्हाला माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने चालून आलेली आहे. कारण मी अशा घटकाचं प्रतिनिधित्व करते की ज्याच्याकडे सामाजिक दृष्ट्या तर आतापर्यंत दर्जा नव्हता, पण आणि त्या राजकीय दृष्ट्या तर त्याच्याकडे कधी पाहिलंही जात नव्हतं. तर तुम्ही ही संधी सिद्ध करा आणि द्या पाठिंबा, तुमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावा आणि जाहीररित्या सांगा की हो, महाराष्ट्रातच नव्हे देशात इतिहास घडवायचा आहे आणि त्या इतिहास घडवण्यामध्ये तुमचा देखील वाटा असू द्या. सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान.